नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काश्मीरमधील अशांत परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काश्मीरातील विरोधी पक्षनेते आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार. केंद्राने बफर स्टॉकमधून महाराष्ट्रासाठी 45,000 मेट्रिक टन तूर डाळ उपलब्ध करून दिल्याची मंत्रालयाची माहिती. ओबीसी शिष्यवृत्तीसाठी पालकांची 4.5 लाख उत्पन्नाची मर्यादा 6 लाखांपर्यंत वाढवण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित. देशात धर्माधिष्ठित राजकारणाबरोबरच समाजाचं ध्रुवीकरण सुरू असल्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका. मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब गोपले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार. आणि रिओ ऑलिम्पिक सोहळ्याची शानदार सांगता. पदक तालिकेत अमेरिका प्रथम तर इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर. पाहूया सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधल्या विरोधी पक्षांचं संयुक्त शिष्टमंडळ आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. जम्मू काश्मीरमधल्या सध्याच्या परिस्थितीचं वास्तव ते पंतप्रधानांसमोर मांडतील. माकपचे आमदार युसुफ तारिगामी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जी ए मीर, नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते तसंच अपक्ष आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आजपासून म्यानमारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत म्यानमार द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी तिथल्या नेत्यांबरोबर त्या विचारविनिमय करतील. त्यांच्याबरोबर परराष्ट्र सचिव एस जयशंकर तसंच एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही जात आहे. म्यानमारचे राष्ट्रपती तीन क्यो आणि म्यानमारच्या परराष्ट्र मंत्री आंग सान सू ची बरोबर स्वराज या दौऱ्यात चर्चा करणार आहेत. भारत आणि म्यानमार दरम्यान सौहार्दाचे संबंध असून विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याचे सामंजस्य करारही आहेत. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकाला मंजुरी देण्यासाठी येत्या आठवड्यात काही राज्यांच्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार आहे. गुजरातमध्ये आजपासून 2 दिवसांचं तर छत्तीसगडमध्ये आज 1 दिवसाचं विशेष अधिवेशन होत आहे. या विशेष अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयकाबाबत चर्चा होऊन विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात जीएसटीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं बफर स्टॉकमधून महाराष्ट्रासाठी 45,000 मेट्रिक टन तूर डाळ उपलब्ध करून दिल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथं एका मॉलमध्ये कमी दरानं तूर डाळ विक्री करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करताना ते बोलत होते. केंद्र सरकारकडून उपलब्ध झालेल्या तूर डाळीचा हा साठा शिधापत्रिकाधारकांना 95 रुपये किलो दरानं विकण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. साठेबाजांविरोधात सरकार कारवाई करत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. रेल्वेमध्ये सर्वसामान्यांना अर्थार्जनाच्या संधी मिळण्यासाठी रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना केल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रत्नागिरी इथं दिली. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात रेल्वे संशोधन केंद्राचं उद्घाटन करताना प्रभू बोलत होते. रेल्वे संशोधन केंद्राच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची निर्मिती करण्याचा मुख्य उद्देश आहे. यामुळे विकसित तंत्रज्ञानाचा एकत्रित परिणाम भविष्यातल्या बदलत्या गरजा भागवण्यासाठी होऊन सर्वसामान्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवणं रेल्वे मंत्रालयाला शक्य होणार आहे. शिक्षण क्षेत्रात ज्ञाननिर्मिती आणि औद्योगिक क्षेत्राच्या गरजा यांचा योग्य समन्वय साधून सर्वसामान्यांसाठी अर्थार्जनाचे मार्ग उपलब्ध व्हावेत या दृष्टीनं रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत असंही प्रभू म्हणाले. आपण इथे आज एक रेल्वे संशोधन केंद्र सुरू केलं आहे. त्यामधून अनेक ज्या रेल्वेच्या समस्या आहेत, रेल्वेला ज्या गोष्टी पुढच्या काळामध्ये ज्ञानाची तंत्रज्ञानाची आवश्यकता अशावर अभ्यास केला जाईल आणि लवकरच या विद्यापीठातून निर्माण होणाऱ्या मुलांना देखील नवीन नवीन ज्ञान कसं मिळेल यासाठी एक अतिशय चांगल्या तऱ्हेचे आपण करणार आहोत. कोकण रेल्वेने टनेल टेक्नॉलॉजीवर आम्ही गोव्याला जॉर्ज फर्नांडिस टेक्नॉलॉजी म्हणून चालू केलं. एक स्किल डेव्हलपमेंटसाठी लोकांना कौशल्य विकासासाठी चांगलं व्हावं म्हणून रामकृष्ण हेगडेंच्या नावाने आपण एक चालू केलं. लवकरच कोकणातल्या सर्वसामान्य माणसाला कसा फायदा होईल देखील आपण करू. विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पालकांची 4.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा आता 6 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय निर्गमित झाल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी काल दिली.
यासंबंधीची घोषणा त्यांनी 5 ऑगस्टला विधान परिषदेत केली होती. 4 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत सदर मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ही उत्पन्न मर्यादा 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम ते चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू असेल. राज्यातील सुमारे 60,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. धनगर समाजानं स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून आपली प्रगती करावी, यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सांगितलं. सोलापुरात धनगर समाज आरक्षण जनजागृती बैठकीत ते काल बोलत होते. आघाडी सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत धनगर आणि धनगड एक नसल्याचा अहवाल केंद्राला पाठवल्यानं गोंधळ झाला होता. आता पुन्हा तोच अहवाल बदलून पाठवण्यापेक्षा नवीन संशोधन करून तो अहवाल पाठवल्यास धनगर समाजाला आरक्षण मिळेल. हा अहवाल आल्यानंतर 2017मध्ये धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या पदाचा उपयोग या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी करणार असल्याचंही महात्मे यांनी सांगितलं. ठाण्यातील पत्रकारांना परवडणारी घरं देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्र प्रदर्शनाला आठवले यांनी भेट दिली. त्यानंतर अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी पत्रकारांना हे आश्वासन दिलं. ठाणे शहरातील 170 पत्रकारांपैकी आतापर्यंत 67 पत्रकारांना हक्काची घरं मिळाली असून आता केंद्र सरकारच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी 70 पत्रकारांच्या नावांचा प्रस्ताव ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानं ठाणे महापालिका आयुक्तांकडे दिला आहे. या प्रस्तावावर लवकरात निर्णय होण्यासाठी आठवले यांनी प्रयत्न करण्याची मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल लोंढे यांनी यावेळी आठवले यांच्याकडे केली. त्यावर आठवले यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत आपण पालिका आयुक्तांशी चर्चा करू, तसंच त्यांना पत्र देऊ असं आश्वासन दिलं. प्रदर्शनानंतर त्यांनी छायाचित्रकारांना दादही दिली. गरिबांची परिस्थिती कशी आहे हे त्या फोटो टिपण्याच्या पाठीमागे त्यांची भावना आहे की अजूनही समाजामध्ये किंवा देशामध्ये कशी गरिबी आहे किंवा अनेक समस्यांना तोंड देताना ते कशा पद्धतीने ते राहण्याचा प्रयत्न करतायत. झोपडपट्टीत राहणारी मुलं कशी आंघोळ करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर अनेक वेळेला म्हणजे आग लागल्यानंतर काय परिस्थिती असते त्याचे जे फोटो टिपलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या विषयाचे फोटो टिपलेले आहेत आणि मला समाधान वाटलं, आनंद वाटलं की अशा पद्धतीचे प्रदर्शन आहे. पुण्यात काल ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना पुण्यभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. समाजवादी नेते खासदार शरद यादव यांच्या हस्ते वैद्य यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं सामाजिक क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. 1 लाख रुपये रोख, पुण्याची भूमी सोन्याच्या फाळानं नांगरत असलेली बालशिवाजीची प्रतिमा आणि पुण्याच्या ग्रामदेवतांची स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, महापौर प्रशांत जगताप यावेळी उपस्थित होते. माशेलकर यांच्या हस्ते 8 स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. देशातल्या ग्रामीण भागात समतापूर्ण विकासाची गरज आहे असं मत शरद यादव यांनी व्यक्त केलं. साम्यवाद विचार म्हणून चांगला असला तरी व्यवहारात गरिबीचं वाटप करण्याऐवजी समाजात संपत्ती निर्मितीची वाढ होणं गरजेचं आहे असं शरद पवार यांनी सांगितलं. भाई वैद्य यांनी सत्काराला उत्तर देताना आपलं मनोगत व्यक्त केलं. आर्थिक संपन्नता वाढण्यापेक्षा मानवी विकास निर्देशांक वाढला पाहिजे असंही ते म्हणाले. देशात धर्माधिष्ठित राजकारणाबरोबरच समाजाचं ध्रुवीकरण सुरू असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते काल पुण्यात युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कुमार सप्तर्षी यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार हुसेन दलवाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुमार सप्तर्षी आणि आमच्या विचारधारा वेगळ्या असल्या तरी आजचे युवक देशासाठी समर्पित भावनेनं जगावेत हेच आम्हा दोघांचं उद्दिष्ट आहे असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पुरोगामींच्या दबावापोटी दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेच्या निष्पाप साधकांना गोवण्यात आलं असून सनातन संस्थेचं हिंदुत्व रक्षणाचं कार्य पचनी पडत नसल्यानं सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. सनातन संस्थेवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मुंबईत दादर इथं काल निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया रद्द करून त्याऐवजी नॅशनल मेडिकल कमिशन बिल आणण्याचा केंद्र शासन प्रयत्न करत आहे. यातून वैद्यकीय सेवेशी संबंध नसलेल्यांच्या हाती सूत्र देऊन वैद्यकीय क्षेत्राशी असलेला आपला संबंध आणि त्यावरील नियंत्रण सरकार उठवू पाहत आहे. त्यामुळे या बिलाला आपला पूर्णपणे विरोध असेल असं प्रतिपादन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर जयेश लेले यांनी केलं. जळगाव इथं आयोजित 2 दिवसीय IMAच्या राज्यस्तरीय बैठकीत मार्गदर्शन करताना लेले काल बोलत होते. आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन करण्यात आलं. या बैठकीत बोगस डॉक्टर, क्रॉस पॅथी, DMLT, PCPA-NDT, आयुर्वेद रजिस्ट्रार याबाबत चर्चा आणि मार्गदर्शन होत आहे. छोट्या छोट्या कारणावरून सोनोग्राफी मशीन जप्त होत असल्यानं या संदर्भात लवकरच डॉक्टर वर्ग उपोषण करून आपला निषेध नोंदवणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातल्या सुमारे 3 किलो दागिन्यांचा काल लिलाव करण्यात आला. हार, मुकुट यासह सुमारे 411 दागिने लिलावासाठी ठेवण्यात आले होते. या लिलावातून मिळालेला पैसा शैक्षणिक, वैद्यकीय तसंच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी उपयोगात आणला जाणार आहे. 2009 पासून दागिन्यांचा लिलाव करण्याची पद्धत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानं सुरू केली आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार काल मध्यरात्री हिमसागर आणि कृष्णसागर या 2 मच्छीमार नौका भरकटल्याचं वृत्त आहे. मुंबईच्या उत्तरेला जवळजवळ 70 नॉटिक मैल अंतरावर तसंच उमरगावपासून 7 नॉटिक मैल अंतरावर ही दुर्घटना घडली. मात्र मच्छीमार नौकेतल्या 15 मच्छीमारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. नौसेना आणि तटरक्षक दल याबाबत अधिक तपास करत आहेत. अखिल भारतीय मातंग समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर उर्फ बाबासाहेब गोपले यांचं अल्प आजारानं काल मुंबईत निधन झालं. गोपले यांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि सामाजिक चळवळीमुळे राज्यात अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची निर्मिती व्हायला मदत झाली. गोपले यांचा पार्थिव देह आज सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मानखुर्दमधल्या साठेनगर इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे. देशाच्या अनेक राज्यात पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. राजस्थानच्या काही भागात पुरामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी अडकलेल्या 57 नागरिकांची हेलिकॉप्टरनं सुटका करण्यात आली. अनेक जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारमध्येही पूरस्थिती गंभीर असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरस्थितीची हवाई पाहणी केली. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातही गंगा आणि यमुना या दोन्ही नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. मध्य प्रदेशातही पूरस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पूरस्थितीची पाहणी केली. कोल्हापुरात झालेल्या 13व्या राष्ट्रीय रोटॅक्स मॅक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या 4थ्या आणि उपांत्य फेरीत मुंबईच्या नयन चॅटर्जीनं रोमांचक विजय मिळवला. या स्पर्धेत अजिंक्यपदाचा दावेदार ठरणारा रिकी डॉनिसनला आपलं अव्वल स्थान गमवावं लागलं. चेन्नईचा विष्णुप्रसाद या फेरीत अजिंक्यपदाचा दावेदार ठरला. 4थ्या फेरीत डॉनिसनच्या कार्टमध्ये बिघाड झाल्यानं काही मिनिटांनी शर्यतीत पुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तांत्रिक कारणावरून बाद ठरवण्यात आलं. त्यामुळे त्याला 38 अंकावरच समाधान मानावं लागलं. आता तो एकूण 324 अंकांनी दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. या स्पर्धेची 5वी फेरी हैदराबाद इथं होणार आहे. ब्राझीलमध्ये रिओ दे जानेरो इथं गेले 17 दिवस सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांचा शानदार समारोप सोहळा सुरू आहे. फटाक्यांची आतषबाजी, विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा साजरा होतोय. 207 देशातले क्रीडापटू या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारात सहभागी झाले होते. अमेरिकेनं 46 सुवर्ण, 37 रौप्य आणि 38 कांस्य पदकांसह पहिलं स्थान मिळवलं. ब्रिटन दुसऱ्या तर चीन तिसऱ्या स्थानावर राहिला. 1 रौप्य आणि 1 रजत पदक पटकावलेला भारत 67व्या स्थानावर राहिला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काश्मीरमधील अशांत परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काश्मीरातील विरोधी पक्षनेते आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार. केंद्रानं बफर स्टॉकमधून महाराष्ट्रासाठी 45,000 मेट्रिक टन तूर डाळ उपलब्ध करून दिल्याची मंत्रालयाची माहिती. ओबीसी शिष्यवृत्तीसाठी पालकांची 4.5 लाख उत्पन्नाची मर्यादा 6 लाखापर्यंत वाढवण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित. देशात धर्माधिष्ठित राजकारणाबरोबरच समाजाचं ध्रुवीकरण सुरू असल्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका.
मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब गोखले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार. आणि रिओ ऑलिम्पिक सोहळ्याची शानदार सांगता. पदक तालिकेत अमेरिका प्रथम तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.